नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चिक्की. तर चला मग बनवूया. इथे शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे. तुम्हाला जर जास्त बनवायचे असेल तर तुम्ही माप अधिक पण घेऊ शकता. आता हे शेंगदाणे भाजून घेतल्यावर याचे सालटे काढू आणि याचा मिक्सरमध्ये कूट करूयात. बघा, आता मी इथे 1 चम्मच तूप घेतला आहे. तुम्ही जर जास्त करत असला तर जास्तही घेऊ शकता. आणि 1 वाटी साखर टाकली. आता आपण याला रोस्ट करून घेऊयात. चांगलेपणे याला रोस्ट करायचं आहे, मग कसं आपली चिक्की खूप क्रिस्पी बनते. बघा, आपली साखर आता विरघळायला लागली आहे. असंच कंटिन्यू त्याला हलवत राहा, म्हणजे ती खाली चिटकणार नाही. आता आपली साखर एकदम चांगलेपणे विरघळली आहे. आता आपण यात 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घालूयात. आता याला चांगल्यापैकी मिक्स करूया. आता आपल्याला सतत हलवायचं आहे. चांगलं मिक्स झाल्यावरच ते एकदम छान क्रिस्पी आणि सर्वकडे त्याचा गोडपणा जातो. आपली चिक्की तयार झाली आहे. ह्या ताटात मी ऑलरेडी तूप लावून घेतलं होतं, तर तुम्ही पण ह्याच प्रकारे तूप लावून त्याच्यावरती आपलं चिक्कीचं जे आहे ते स्प्रेड करून घ्या. याला आपण चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घेतलं आहे. आता आपण याला पीसेसमध्ये कट करूयात. बघा, एकदम किती मऊ प्रकारे आपली शेंगदाण्याची चिक्की तयार झाली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आता आपण याला थोड्या वेळी कूल डाऊन होऊन देऊ. बघा तर कशी आपली खुसखुशीत चिक्की तयार झाली आहे. धन्यवाद.